नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जोहार। मी अशोक भोईर, अध्यक्ष श्रमिकांचा आधार या संस्थेचा अध्यक्ष आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्यापासून बंजारा समाज आणि धनगर समाज हे दोन समाज जे आहेत ते आपल्या आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या, हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण आम्हाला द्यावं अशी सरकारकडे मागणी आहे। आणि गेल्या 6-7 महिन्यापासून ते लोक आंदोलन करतात, आपल्या विरोधात सरकारमध्ये मागणी करतात की आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आदिवासीचं आरक्षण हे आपल्याला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी घटना लिहिली या संविधानामध्ये आपल्याला हे आरक्षण मिळालेलं आहे आणि ते संविधानिक आरक्षण आहे। आणि आदिवासी म्हणून आपण या देशामध्ये मूळ मालक आहोत। आणि हे धनगर किंवा जे बंजारा समाज आहे, हे दोन समाज जे आहेत हे बाहेरून समाज आलेले आहेत। आदिवासी समाजमध्ये त्यांना जर आरक्षण पाहिजे तर त्यांना आदिवासी आईच्या पोटी जन्म घ्यावा लागेल ना। आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक जर आरक्षण मागत असतील त्याला सरकार खतपाणी घालतं। आणि म्हणून आपण येत्या 14 तारखेला मंगळवार दिनांक 14 तारीख आपण पालघर जिल्ह्यावर न भूतो न भविष्यती असा मोर्चा ठेवलेला आहे। आपलीही आपण आदिवासीचं अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी, आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आपली ताकद दाखवणं गरजेचं आहे या सरकारला। आणि म्हणून मंगळवारी येत्या 14 तारखेला आपण पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण न भूतो न भविष्यती असा एक खूप मोठा मोर्चा ठेवलेला आहे। आपण सर्व आदिवासी समाजाला मी हात जोडून विनंती करतो की आपली स्वतःची प्रत्येकाची जबाबदारी आहे, आपण ती जबाबदारी ओळखून प्रत्येक घरातून माणूस हा आपल्या मोर्चाला पालघर या ठिकाणी पोहोचला पाहिजे। 14 तारखेला न विसरता मीही जाणार आहे, तुम्हीही या। धन्यवाद। जोहार। जय आदिवासी।